तुमचा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये नसेल त्या टीमला 2 धावांची पेनल्टी असेल याची आपण सर्वांनी नोंद घ्या आणि त्यानंतर मॅचला सुरुवात करा. पहिला बॉल पडला आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये जर आपला अतिरिक्त खेळाडू नसेल, ज्या टीमचा खेळाडू नसेल त्या टीमला 2 धावांची पेनल्टी असेल याची आपण सर्वांनी नोंद घ्या. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे. बॅटिंग टीम आपला अतिरिक्त खेळाडूवाला नाही, पेनल्टी लागेल 2 धावांची याची आपण नोंद घ्या. पहिला बॉल पडला, यानंतर अतिरिक्त खेळाडूंची अनाउन्समेंट केली जाणार नाही. बॉलर तयार. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलच्या पाठीमागे बॅट्समन आउट होऊन माघारी. धक्का क्रमांक लागलाय तो पहिला. करण आउट होऊन माघारी गेलेले आहेत. बॅटिंगसाठी आनंद आलेले आहेत. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. बॉल डिक्लेअर झोनमध्ये झाला आणि डिक्लेअर झोन म्हटलं की तिथे घोषांकित क्षेत्र आहे. आनंद आणि लॅबो ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि पहिले षटक ओव्हर नंबर 1 मध्ये टोचा गोलंदाजी करण्यासाठी पहिले षटक हाताळत आहेत. या बॉलला फक्त सन्मान दिलाय. फ्लिक केले, एक सिंगल धाव बॉलच्या पाठीमागे मिळेल. बॅटिंग मध्ये आनंद आणि लॅबो ही जोडी आहे. रॉबिनेट संघ हा प्रथम बॅटिंग करत आहे. ओमसाई राम रॉबिनेट आणि हा बॉल सीमा पार. धावा मिळतील 4 आलाय तो एक जबरदस्त असा चौकार. बॉलने गॅप शोधला, चांगला फटका होता आणि या 4 धाव्यांनी धावफलक पुढे सरसावते जाऊन पोहोचलेला आहे. प्रथम बॅटिंग करत असताना आतापर्यंत बनवलेल्या आहेत धावा 6. एक गडी बाद टीम ओम साईराम रॉबिनेट. या बॉलला सन्मान दिलाय. क्षेत्ररक्षक आहेत. एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल आणि धावसंख्या निश्चित पुढे पुन्हा सरसावेल. तुम्ही पाहताय आर्यन चषक 2025. आजची पहिली रात्र, उद्याची दुसरी रात्र, आजची पहिली रजनी आणि या पहिल्या रजनीमध्ये बरेचसे संघ खुल्या गटाचे खेळत आहेत. उजवस्तीच्या बाहेरचा बॉल टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय. षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त होतो. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे धावफलकावरती 7. एक गडी बाद. प्रथम बॅटिंग करताना टीम ओमसाई राम रॉबिनेट. राहुल नाईन कुर्ला या टीमने गोलंदाजी चांगली केलेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये एका फलंदाजाला माघारी पाठवलं, एक चौकार खर्च केला आणि धावा खर्च केल्या तब्बल 7. चला घाई करा, आपण वेळ घेऊ नका. दोन्ही टीम सामना 4 षटकांचा आहे, आपण वेळ घेऊ नका. वेळेचे बंधन आहे, त्यासाठी आपण स्पीडअप घ्या. आयोजन समितीला जर आपण काही देऊ शकता तर तो तुमचा वेळ आहे आणि याची आपण अपेक्षा करूया. ओव्हर नंबर 2 मध्ये बाबू. बाबू तयार. ओव्हर नंबर 2 मध्ये पहिलाच बॉल बाहेर आहे आणि त्याच्यानंतर नो बॉल +1 अशा 2 धावा आहेत. ज्या प्रकारचा फटका खेळला, बॉलने सीमारेषा ओलांडली सरळ 4 धाब्यांसाठी. एक सिंगल, माफ करा, एक सिंगल आहे कारण तिकडे डिक्लेअर झोन आहे. व्हाईट लाईन आहे, त्याच्या पुढून जर बॉल गेला तर 4 आहेत आणि या साईडून गेला तर 1च आहे. याची आपण नोंद घ्या. एका धावेसाठी बॉलने ती रेषा ओलांडली. पुढील बॉल गोलंदाज तयार. ओव्हर नंबर 2 मध्ये बाबू. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. फटका चांगला जबरदस्त आहे. बॉलने गॅप शोधलाय. बॉल सीमा पार. धावा येतात 4. आलाय तो आणखीन एक जबरदस्त असा चौकार. पांढरम क्रिकेटचं हे सौंदर्य आहे. कार्पेटचे फटके, कार्पेटला आग लावत चाललेले आहेत सरळ 4 धाव्यांसाठी.
बॅटिंग करताना लॅबो यांनी तब्बल 2 बॉल 2 चौकार खेळलेले आहेत. चांगली बॅटिंग लॅबो यांच्या बॅटमधून. धावा चांगल्या प्रकारे आलेल्या आहेत. सेकंडला तयार, नॉन स्ट्रायकर एंडला आनंद, तर गोलंदाज बाबू लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा कार्पेटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक बॉल सीमा पार. लॅबो यांची बॅट तळपलेली आहे. सीमारेषेला आग लावणारी बॅटिंग लॅबो यांच्या बॅटमधून होतीये आणि ज्या प्रकारे चौकार त्यांनी खेळलेले आहेत ना ते जबरदस्त आहे. धावसंख्येने वेग पकडला, धावसंख्या जाऊन पोहोचले 17 वरती. एक गडी बाद. बाबू तयार, काही बॉल महागडे, काही बॉल चांगले. बॉल क्रमांक 4 प्रगती पथावरती येतोय. बॉलर तयार. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल, अंपायर कॉल वाईड आहे. दिशा खराब, सिंगल अशा 2 मिळतील या बॉलच्या पाठीमागे. 19 धावा धावफलकावरती आहेत. बॉलर तयार. स्वीप करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल धाव पुन्हा एकदा या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होते. धावसंख्या आहे 20 धावा धावफलकावरती लागलेले आहेत आणि तब्बल 3 बॉलचा केस झालाय. अजूनही 3 बॉलचा केस शिल्लक बाकी. हा 4था आहे. कार्पेटचा फटका. डेंजरस एंडला आनंद धावले होते. स्ट्रायकर एंडला आता आहेत लॅबो. यांनी बॅटिंग चांगली केलेली आहे. अजूनही या ओव्हरमध्ये 2 बॉलचा केस शिल्लक आहे. तुम्ही पाहताय, अनुभवताय, आस्वाद घेताय. आर्यन चषक 2025 हा दैदिप्यमान थरार रंगलेली एक रोमांचक मॅच. शेवटचे अजून 2 बॉल शिल्लक आहेत. लॅबो तयार. फटका एका हाताने खेळलाय. बॉल अडवलाय सीमारेषे लगत. एकच धाव बॉलच्या पाठीमागे मिळेल. बॉलच्या मिनिटपर्यंत जाऊन पोहोचण्याचा प्रयत्न लॅबो यांनी केला होता. एक शेवटचा बॉल शिल्लक आहे. आनंद तयार. स्ट्रायकर एंडला. धावसंख्या आहे 22. फटका जबरदस्त आहे. सीमारेषा तोडतोय. मोठ्या दिलेरीने खेळलेला फटका. बॉल सीमा पार. धावा येतात 4. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे धावफलकावरती तब्बल 26 धावा. एक गडी बाद. चला घाई करा, आपण वेळ घेऊ नका. बॉलिंग टीम अनिकेत ओव्हर नंबर 3 मध्ये आलेले आहेत. आणि अखेरकार डावी एसटी वाकवलेली आहे. फलंदाज क्लीन बोल्ड होतील. त्रिफळाची धक्का क्रमांक लागलाय. दुसरा लॅबो माघारी जातील, ज्यांनी बॅटिंग चांगली केली होती, परंतु या बॉलच्या बॅटिंगमागे डावी एसटी झाकली आणि उजवी एसटी झाकली आणि डावी उघडी ठेवली आणि तीच उडवली. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये रोहन आलेले आहेत. मधल्या फळीमध्ये बॅटिंग करण्यासाठी क्रमांक 4. बॉलर तयार अनिकेत. हाई बॉल चांगल्या प्रकारे खेळलाय. एक सिंगल धाव. एक पेक्षा अधिक काही नाही. ओव्हर नंबर 3 चा थरार. बॉलर तयार. फटका चांगला, परंतु एक सिंगल धाव. म्हणजे अगदी क्रॉस बॅटेड फटका होता. बॅटला घेऊन आला. 8व्या बॅटने खेळलेला फटका. एक सिंगल धाव. धावसंख्या आहे धावफलकावर तब्बल 28 धावा. 2 गडी बाद. पुन्हा एक सिंगल धाव. पा एका धावेने धावफलक पुढे सरसावते आणि जाऊन पोहोचते 29 धावा. आपण करेक्शन करूया. 30 धावा आहेत. अनिकेत तयार. राईट आर्म राऊंड. क्षेत्ररक्षक आले बॉलवरती, परंतु एक धाव रोखू शकलेले नाहीयेत. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती आहे. यानंतर टॉस साठी या. यानंतरची मॅच दर्श एट आणि बाळूमामा चेंबूर. आपण टॉस साठी या. दर्श एट आणि बाळूमामा चेंबूर अशी यानंतरची मॅच आहे. आपण टॉस साठी या.
टॉससाठी या टीम दर्शेट आणि बाळूमामा चेंबूर. ओके, दर्शेट आलेले आहेत, बाळूमामा चेंबूर आपण टॉससाठी या. 31, 3 षटकांचा खेळ संपलाय. 31 धावा अंतिम षटकासाठी आलेले आहेत. आता बॉलर साहिल टॅप केला, एक सिंगल धाव. फिल्डिंग टीम रिव्ह्यू आहे. फिल्डिंग टीम रिव्ह्यू रनआउटसाठी आहे, तो आपण घेऊया. सक्सेसफुल राहिला तर त्या टीमला रिव्ह्यू वापरता येईल, अनसक्सेसफुल राहिला तर रिव्ह्यू पुन्हा मिळणार नाही. आणि विकेटचं पतन आहे, बॅट्समनला माघारी यावं लागेल. रिव्ह्यू सक्सेसफुल झालेला आहे आणि रनआउटसाठी जो रिव्ह्यू घेतला आहे त्याच्यावरती फलंदाजाला माघारी यावं लागतंय. खरा मंडससाठी आपण टॉस करूया. टॉस आहे दर्श 8 आणि बाळूमामा चेंबूर अशी होणारी लढत आहे. आपण या लढतीचा करूया तो टॉस. हेनॉय बॅटिंगसाठी फलंदाज झालेले आहेत. मधल्या फळीमध्ये शेवटचे 6 बॉल, शेवटचे 5 बॉल आणि इथे पंचांचा बोट आकाशाकडे. आणखीन एक फलंदाज रनआउट, शेवटचे 4 बॉल. बॅटिंगसाठी आता मैदानाच्या आतमध्ये पुढील फलंदाज आलेले आहेत. संदीप मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. बॉलर तयार, पायांचा वापर. टायमिंग आहे का प्रॉपर? तर निश्चित टायमिंग ही प्रॉपर होता आणि क्षेत्ररक्षणही चांगलं झालं. सीमारेषेलगत बॉल अडवलेला आहे. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे आलेली आहे. धावसंख्या 32. आणि समोरच्या बाजूला डायरेक्ट बाहेर मारलाय, बॅट्समन आउट. दर्शेट या टीमने टॉस जिंकलेला आहे. अक्षयजी केंद्रे यांचं आगमन आहे, त्यांचे स्वागत आणि त्यांना विनंती आपणही व्यासपीठावरती या, आपलंही सहर्ष स्वागत आहे. अक्षयजी केंद्रे यांचं आगमन आहे, त्यांना विनंती आहे आपणही मुख्य व्यासपीठावरती, आपलं सहर्षच स्वागत आहे. चेक केलाय, बॉल हाताळला असेल यानंतर. फटका चांगला. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल का? तर हो, एक धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. शेवटचे काही बॉल शिल्लक आहेत. चला घाई करा, आपण वेळ घेऊ नका, ही पुन्हा एकदा आहे आपल्याला विनंती. शेवटचा एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या आहे धावफलकावरती 33. प्रथम बॅटिंग करताना टीम ओम साईराम रॉबिनेट या टीमने ही धावसंख्या उभारलेली आहे. शेवटचा बॉल काय दडलंय. फटका तर चांगला खेळलाय.
परंतु बॅट्समन होतील रनआउट. 33 धावा आहेत विजयासाठी बनवायचे आहे. टीम राहुल नायन कुर्ला 34. येणारे बॉल आहेत 24 बॉल 34 ची गरज. मॅचला होईल सुरुवात. यानंतर आहे दर्श 8 बाळूमामा चेंबूर अशी होणारी लढतीची लढत आहे. चला मॅच सुरू करा. बॅटिंग ऑर्डर पाठवा मित्रांनो. सामना 4 षटकांचा आहे त्यामुळे कोणताही संघ अधिकचा वेळ घेणार नाही याची आपण नोंद घ्या. चला बॅटिंग ऑर्डर पाठवा. बॅटिंग टीम आपण बॅटिंग ऑर्डर पाठवा. आपण वेळ घेत आहे. फिल्डिंग लागलेली आहे. 34चं लक्ष आहे. 34 बनवायचे आहेत. 24 बॉल 34चं लक्ष आहे. चौबीस गेंदों में जीत के लिए बनाने हैं 34 रन. 34 रनों का लक्ष्य यहां पर है. चला बॅटिंग ऑर्डर पाठवा. आपण वेळ घेत आहे. बॅटिंग टीम राहुल नायन कुर्ला आपण बॅटिंग ऑर्डर पाठवा. आपण वेळ घेत आहे. आणि टीम ओम साईराम रॉबिनेट आपण फिल्डिंग लावा मित्रांनो. सामना 4 षटकांचा आहे. आपण घाई करा. आपण वेळ घेऊ नका. चला घाई करा. आपण वेळ घेऊ नका. पहिले षटक सेव्हिल यांच्या नावी आहे आणि बॅटिंगसाठी स्ट्रायकर जोडी. टोचा आणि साहिल ही जोडी मैदानाच्या आत बॅटिंगसाठी आलेली आहे. मॅचला होते सुरुवात. 34 धावा 24 बॉल. पहिला बॉल पडतोय. बॉलर तयार. चला घाई करा. आपण वेळ घेता मित्रांनो. आपण वेळ घेऊ नका. पहिला बॉल फ्लिक केलाय. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. सुरुवात सावध केलेली आहे. 34 धावांचा पाठलाग करायचा. स्ट्रायकरला टोचा तयार. बॉलर तयार. पाठीमागच्या बाजूला खेळलेला एक चांगला स्ट्रोक. एकच धाव मिळेल. म्हणजे प्रयत्न जो आहे ना तो मैदानाच्या आतमध्ये टीम राहुल नायन कुर्ला या टीमने काय केलंय की सावध सुरुवात करायची आहे. संयमाने बॅटिंग करायची आहे. या 2 बॉलच्या पाठीमागे या गोष्टी पाहायला मिळाल्या. बॉलर तयार. सॅव्हिल हा पुन्हा तोच फटका. पुन्हा एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. तीन बॉलचा खेळ समाप्त होतोय. 3 धावा आलेले आहेत. पुन्हा बॉलर तयार. राईट आर्म राऊंड. फटका चांगला. जबरदस्त फटका. बॉल सीमारेषा तोडतोय. सरळ 4 धावांसाठी मोठ्या दिलेरीने खेळलेला फटका सीमारेषा तोडतोय. काय फटका होता. काय नजाकत होती. काय क्वालिटी होती. काय धमक होती. काय चमक होती या फटक्याच्या पाठीमागे. सरळ टोचा यांनी बॉल पाठवला 4 धावांसाठी. धावसंख्या आहे 7. 34 धावांचा करायचा. चला घाई करा. आपण वेळ घेत आहे. बॉलिंग टीम विहंगम दृश्य ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून हे दृश्य टिपण्याचा प्रयत्न या स्पर्धेचा होत आहे. अवकाशातून ही स्पर्धा दिसते कशी याचं एक विहंगम दृश्य ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून घेतलं जात आहे.
अवकाशातून या स्पर्धेचं आयोजन, ही स्पर्धा दिसते कशी, या सर्व काही गोष्टींचा तुम्हाला ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून आस्वाद घेता येईल. आणि तो ड्रोन कॅमेरा आता ॲक्टिवेट आहे. चला घाई करा. पायांचा वापर करत पुढे टोचा गेले, परंतु यावेळेला त्यांना प्रभावित करणारा बॉल टप्पा पडल्यानंतर बॉल शरीरापासून दूर गेला. टर्न झाला, विकेटचं पतन. फलंदाज यष्टीचित आउट. चला येणारा बॅट्समन आपण घाईने या. शेवटचा बॉल शिल्लक आहे, अजूनही धावसंख्या आहे धावफलकावर तब्बल 7. चेक करण्याचा प्रयत्न. मॅचला होती सुरुवात. ओव्हर नंबर आता 1 मध्ये गोलंदाज पुन्हा तयार आणि या बॉला दिला दिशा. आणि या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव मिळेल. षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त होता आणि एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे धावफलकावरती 8. 34 धावांचा करायचा आहे, तो पाठलाग म्हणजे बनवायचा आहे. तिथून पुढे धावा त्या 26. येणारे बॉल 18. 18 बॉल 26 ची गरज. चला घाई करा, दोन्ही टीम आपण वेळ घेत आहे. बॉलर तयार. फटका समोरच्या बाजूला खेळलाय आणि आला तो डॉट. मिळणार नाही या बॉलच्या पाठीमागे कोणतीही धाव. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये बाबू आलेला आहे. एका बाजूला पहिल्या ओव्हरमध्ये आलेल्या धावा आहेत तब्बल 8. मॅचला पुन्हा होती सुरुवात. बॉल क्रमांक 2 आनंद तयार. सरळ बॅटने खेळलेला एक चांगला फटका, क्रिकेटचा पुस्तकी फटका. ऑफ ड्राईव्ह केला आणि बॉल पाठवला सीमा पार. कोणत्या क्षेत्ररक्षकाला संधी नव्हती हा बॉल अडवण्यासाठी. एक चांगला फटका. चला घाई करा. चला आपण घाई करा, आपण वेळ घेताय दोन्ही संघ. आपण वेळ घेऊ नका मित्रांनो. सामने अजून बरेचसे बाकी आहेत. दर्शएट आणि वाळोमा चेंबूर अशी येण्यानंतरची मॅच आहे. बॉलर तयार. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल आणि या बॉलवरती काय घडलंय, बॉलची फेकी केली जाईल. वाईट +1 अशा 2 धावा या बॉलच्या पाठीमागे आपण जोडूया. स्कोर बोर्डला पुढे नेऊया. या धावा फार महत्वाच्या आहेत. धावसंख्या आहे 14. एका बाजूला स्ट्रायकर एंडला बाबू, डावखोऱ्या हाताचे बॅट्समन. खोलवर पद्धतीचा हा बॉल, यॉर्करचा वार. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. आता सध्याच्या घडीला दोन्ही फलंदाजांनी 1-1 वरती कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे. 1-1 धाव घेत स्कोर बोर्डला बिझी ठेवलंय. स्ट्राईक रोटेट केले सातत्याने या जोडीने. पायांवरती असणारा बॉल फ्लिक केलाय आणि विकेटचं होईल पतन. धक्का क्रमांक लागलाय 2. बाबू माघारी. चला फिल्डिंग टीम आपण एकत्र येऊ नका, आपण फिल्डिंग लावा.
आसिफ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी क्रमांक 4 वरती आलेले आहेत. चला घाई करा. 34 धावांचं लक्ष आहे आणि आतापर्यंत बनलेले आहेत धावा त्या 15. समोरच्या बाजूला खेळलेला फटका, एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. पंचांकडे दात मागितली होती. फिल्डिंग टीम रिव्ह्यू आहे रनआउटसाठी. आपण आता cricklive.in या वाहिनीची आता मदत घेऊया. रेफर केलेला आहे तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय. रिव्ह्यू अनसक्सेसफुल आहे, त्याच्यामुळे इथून पुढे आता फिल्डिंग टीमला रिव्ह्यू घेता येणार नाही, याच्या पण नोंद घ्या. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू संपलेला आहे. चला घाई करा. शेवटचे या षटकातले काहीच बॉल शिल्लक आहेत. बॅटिंगसाठी शाही यांच्या बॅटमध्ये एक सिंगल धाव आलेली आहे. षटक क्रमांक 2चा खेळ संपला. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आहे धावफलकावरती 17 धावा आणि आता इथून पुढे बनवायच्या आहेत 12 बॉलच्या पाठीमागे 17, म्हणजे 12 बॉलच्या पाठीमागे अर्धा टप्पा पूर्ण केलेला आहे. चला घाई करा. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होईल. चला फिल्डिंग लावा. आपण वेळ घेत आहे. यतिराज, चला घाई करा. आपण वेळ घेत आहे. यतिराज ओव्हर नंबर 3 साठी आलेले आहेत. स्ट्रायकर एंडला आसिफ आणि दुसऱ्या बाजूला शाही अशी जोडी आहे. 17 धावा येणारे बॉल 12 असं समीकरण शिल्लक आहे. आतापर्यंत 17 बनवलेले आहेत, म्हणजे अर्धा टप्पा पूर्ण केलेला आहे. अजून अर्धा टप्पा बाकी आहे. स्ट्रायकर एंडला आसिफ तयार. अंपायर कॉल वाईड. अतिरिक्त धाब्यामध्ये भर पडेल. बॅटची कडा. बॉल सिंगल धाव. एक धाव मिळते या बॉलच्या पाठीमागे. अंपायर कॉल वाईट. दिशा खराब आहे. अतिरिक्त धाब्यामध्ये भर पडेल. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल आणि धावसंख्या आहे 21 धावा 21. 2 बॉलचा खेळ झालेला आहे, म्हणजे अजून 10 बॉल आणि विजयासाठी धावा बनवायच्या. तिथून पुढे 13. 10-13चं इक्वेशन आहे. चला घाई करा.
बॅट्समन आसिफ तयार, स्ट्रायकर एंडला. फटका चांगला परंतु खेळाडू आहेत. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे घेण्याचा प्रयत्न. एकच सिंगल धाव मिळेल. चला घाई करा, आपण वेळ घेताय. फटका चांगला खेळला आहे परंतु रन्स मिळेल फक्त. विकेटचं पतन आहे कारण डायरेक्ट बाहेर मारलेला आहे. धक्का आणखीन एक लागलेला आहे. धावसंख्येचा पाठलाग करताना टीम राहुल नाईनपूरला या टीमला. यानंतर दर्शा एट आणि बाळूमामा चेंबूर अशी लढत आहे. या बॉलला कट केलं. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. एक पेक्षा अधिक काही मिळणार नाही. धावसंख्या आहे 23. 34 धावांचा करायचा आहे तो पाठलाग. बॉलर तयार. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट. फटका खेळण्याचा प्रयत्न तर केलाय. अंपांनी सांगितलं की हा वाईट बॉल, दिशा खराब आहे. पाहिलं तरी फलंदाज पुढे येत आहेत आणि त्यावेळेसच मात्र हा बॉल शरीरापासून दूर ठेवला. वेगाने टाकलेला हा बॉल पंचाने स्पष्ट दिलाय तो नकार. चला घाई करा, आपण वेळ घेताय. फटका समोर खेळलाय. डायरेक्ट हिट होईल का? तर नाही. एकच धाव बॉलच्या पाठीमागे मिळेल. धावसंख्या आहे 25 धावा. म्हणजे अजूनही विजयासाठी बनवायच्या आहेत धावा 9. आणि या ओव्हरमध्ये संपलेला आहे षटक. म्हणजे येणारे 6 बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहेत 9 धावा. असं समीकरण या मॅच मध्ये शिल्लक राहिलेलं आहे. 6-9चा थरार. 6 बॉल 9 धावेंची गरज. दर्द सबके एक जैसे होते मगर हौसले सबके अलग अलग है. कोई हताश होके बिखर जाता है तो कोई संघर्ष करके निखर जाता है. तो संघर्ष आज मैदानाच्या आत में करावा लागेल. हीच ती वेळ आहे जिथे प्रयत्नांची उंची वाढवायची आहे. 6-9चा थरार. अंतिम ओव्हर. अंतिम षटक रितेशनच्या नावी. बॅटिंग मध्ये एका बाजूला हमजा आणि दुसऱ्या बाजूला आसिफ. स्ट्रायकर एंडला हमजा तयार. बॅटिंग मध्ये 6 बॉल 9ची गरज. एक चांगली रंगत, एक चांगली चुरस या मॅच मध्ये. हा बॉल कट केलाय. एक सिंगल धाव. 5 बॉल बनवायचे आहेत धावा 8. चला घाई करा. 5 बॉल बनवायचे आहेत धावा 8. 5-8चा हा थरार. बॉलर तयार. क्षेत्ररक्षक आहे. दोन्ही फलंदाज एकाच एंडला. एकाला माघारी यावं लागेल. 4 बॉल 8ची गरज. रंगतदार मॅच. टॅप मारला तर एकच धाव आहे. ग्राउंड शॉट मारावे लागतील आणि ग्राउंड शॉटला आता महत्व अधिकच आहे कारण 3 बाजूला बाउंड्री आहे आणि 3 साइड जो चौकार आहे तो कार्पेटनेच मारल्यानंतर धावा 4 मिळणार आहेत. 2 बॉलचा खेळ झालेला आहे. 4 बॉल 8ची गरज. 4-8चा थरार मैदानाच्या आत में बॅटिंगसाठी.
फटका समोर खेळला, डायरेक्ट हिट, विकेटचं पतन. आता येणारी बॉल शिल्लक आहे, 3 धावा बनवायच्या आहेत, 8. 3-8चा जरा चला. दर्श 8 आणि बाळूमामा चेंबूर आपण तयार राहा. यानंतर आपली मॅच आहे, आपण तयारी करा. 3 बॉल नंतर आपली मॅच आहे, याची आपण नोंद घ्या. आणखीन एक बॅट्समन माघारी. आता 2 बॉल 8, मॅच जिवंत आहे. हा जो बॉल आहे तो फार महत्वाचा आहे, कारण 2 बॉल 2 चौकार आले तर सामना जिवंत राहील आणि जिंकता येईल, परंतु ते मारावे लागतील. राहुल, ओम साईराम रॉबिन 8, विपक्ष राहुल 9 कुर्ला अशी लढत आहे. टीम राहुल 9 कुर्ला. चौकार आलाय, आशा पल्लवी झालेल्या आहेत. आता 1 बॉल 4 धावेंची गरज है. वो कमजोरी को ताकत में तब्दील करता है, राह की बाधा को सफलता की सीढ़ी बनाता है, हार को जीत में तब्दील करता है. यही एक सच्चे चैंपियन की सोच है बॉस. जिथे मॅचवरची पकड सैल झाली होती ना, ती पकड आता मजबूत केली आहे. कठीण समय में सबसे बड़ा सहारा उम्मीद होती है आणि त्याच उमेदीवरती हा सामना अवलंबून आहे. 1 बॉल 4. काय मॅच आहे. एका बाजूला रितेश तर एका बाजूला ज्यांनी आशा पल्लवित केलेत ना बॅटिंग मध्ये. राहुल यांनी चौकार मारलाय. 1 बॉल 4 ची गरज आहे. हृदयाची धडधड आता वाढू लागलेली आहे, कारण 1 बॉल 4 ची गरज आहे. हा बॉल सोडून दिला आणि इथे सामना जिंकलेला आहे. टीम ओमसाई रॉबिन 8 या टीमने आणि टीम राहुल 9 कुर्ला आपलं सन्मान चिन्ह आपण घेऊन चला. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, तुमचा खेळ आमच्यापर्यंत पोहोचवला. टीम राहुल 9 कुर्ला, दर्श 8 आणि बाळूमामा चेंबूर या मॅचला सुरुवात होईल. आपण आवाज ऐकूया युवा समालोचक तन्मय शिरगावकर यांचा.